नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आत्तापर्यंत आपण असे बघत होतो की सिंधू ही एकटीच असते आणि तिने आपण जे काही सत्य आहे मधु तिच्या विरुद्ध किती कारस्थान तिने केले। सिंधूला सुद्धा जीवे मारण्याचा तिने प्लॅन सुद्धा केलेलं होतं, परंतु देवकृपेने आपली सिंधू ही वाचून परत कृष्णावरून या रत्नपारखी कुटुंबात आलेले असते आणि राघवबरोबर धूमधडक्यात शेवटी तिचे लग्नसुद्धा झालेले असते। म्हणजे नियतीने राघव आणि सिंधू या दोघांना तर एकत्र आणलेले असते, परंतु तरीसुद्धा मधूचे कारस्थान काही थांबत नसते आणि सिंधू हे तर प्रेमाने एकत्र आलेलेच असतात की शिवाय सिंधूने आत्तापर्यंत मधूने जे काही डाव खेळलेले असतात आणि सिंधूला सावीला जो काही त्रास दिलेला असतो हे तर राघवला माहिती असते, परंतु घरच्यांना मात्र मधूने जे काही खोटं सांगितलेले असते की ही कृष्ण आहे सिंधू बनण्याचे नाटक करते, तेव्हा मात्र राघवने पूर्णपणे सिंधूची साथ दिलेली असते। देवकृपेने राघवला ह्या सर्व सत्याचा उलगडा शेवटी सिंधूने केलेला असतो, परंतु सावीला जो काही मधूने त्रास दिला हे राघवला मात्र सहन झालेले नसते आणि घरच्या सर्वांना त्याने सहवासात घेऊन सावी आणि सिंधू या दोघींना एकत्र एकमेकींचे प्रेम तर तो मिळून देत असतो। परंतु आता मात्र मधू जे काही वागते हे त्याला सहन होत नाही, कारण मधू ही घरच्यांना भडकावून देत असते, कारण ही सिंधू नाही आणि ही सिंधू म्हणून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे राजश्रीला खूप मोठं असं गैरसमजात ती अडकलेली असते आणि जी सत्य सिंधू आहे तिलाच राजश्री मधूची साथ देऊन रागवत असते, परंतु आता मात्र हे राघवला काही सहन होत नाही, कारण राघव हा सिंधूला म्हणत असतो की आत्तापर्यंत तिने आपल्याला जवळसुद्धा येऊन दिले नाही आणि आता सावीलासुद्धा इतका त्रास दिला, परंतु आता विनायकलासुद्धा तिच्यापासून मी दूर लोटेन। विनायकचे प्रेमसुद्धा तिने सिंधूपासून हिसकावण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सिंधू तुला आत्तापर्यंत तिने किती काही त्रास दिला, परंतु आता मात्र नाही, तिची खेर नाही आणि भोंदू बनून राघवने घरच्यांचे डोळेसुद्धा उघडलेले असतात। तेव्हा राजश्रीचा मात्र विश्वास बसतो की नक्की ते भोंदू बाबा जे काही बोलले ते अगदी खरे आहे। तेव्हा मधूची तर आती पळताभुई झालेली असते, कारण चक्क सिंधूने हाताला धरून मधूला घराच्या बाहेर काढलेले असते आणि यामध्ये राघव सिंधूची साथ देत असतो, परंतु मधू आणखीन कोणतेही कारस्थान करून काहीतरी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, म्हणून राघव मुद्दाम हा मधूची साथ देतो, मधूला पुन्हा घरात घेतो आणि सिंधू आणि राघवने एकमेकांची साथ देण्याचे चॅलेंज घेतलेले असते। मधूला या घराच्या बाहेर कसे काढायचे आणि तिच्या पापाचा घडा आता सर्वांसमोर कसा आला पाहिजे असे त्यांनी ठरवले असते, म्हणून ते दोघं एक प्लॅन करतात आणि ठरलेल्या प्लॅननुसार सिंधूने मधूला घराच्या बाहेर काढलेले असते, कारण सिंधूला आत्तापर्यंत तिने जीवेसुद्धा मारण्याची धमकी दिली तर होती, परंतु तिला दरीसुद्धा ढकलून दिले होते, परंतु गोदा मावशीने येऊन सिंधूला वाचवलेले असते आणि शकुंतलाच्या मदतीने तिने सावीला तर किडनॅप करून ठेवलेले असते, परंतु आता मात्र हे राजश्री समोर कसे आणायचे म्हणून सिंधू आणि राघव एक प्लॅन करतात आणि त्या प्लॅनमध्ये ते मधूला अडकवण्याचा प्रयत्न तर करतात, परंतु राजश्रीला जेव्हा त्या फोनमधून मधू जे काही वागलेले आहे आणि जे गोदामावशीने सत्य राजश्रीला येऊन सांगितले होते, अन्वी आणि आयुषने सुद्धा शकुंतला आणि मधू या दोघींनी मिळून कोणता प्लॅन केला, आत्तापर्यंत तिने सिंधूला कसा त्रास देऊन तिला या घरातून हाकलण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व राजश्री समोर येते। तेव्हा राजश्रीचे खडकन डोळे उघडतात। राजश्री सिंधूची माफी मागते, सिंधू बाळा तुला ओळखण्यात मी खरंच खूप मोठी चूक केली आणि त्या मधूवर विश्वास ठेवला, परंतु नाही, आता मी माझ्या नातीला आणि माझ्या सुनाला कुठेही जाऊन देणार नाही आणि त्याच क्षणाला सिंधूने त्यांना आता म्हणजे जो विनायक असतो तो आपला दुसरा तिसरा कोणी नसून तो अंकुर आहे हे सुद्धा सत्याचा उलगडा केलेला असतो। तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप आनंद होतो। तेव्हा घरातील काही काकू रत्नाकर रविराज मात्र हे विश्वास ठेवायला तयार नसतात, कारण त्यांना असं वाटत असते की हा आपला विनायक आहे। तेव्हा मात्र सिंधू म्हणते की थांबा, त्याच्या ज्या मानेवर एक खून आहे, लाल डॅश आणि काळा जो काही व्रण आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि तोच काळा व्रण हा अंकुरच्या सुद्धा मानेवर होता आणि जे काही पुरावे तिने आत्तापर्यंत मिळवलेले असतात तर ते सर्व पुरावे ती सर्वांना दाखवते। तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप मोठा आनंद होतो आणि मधूला मात्र ही काही देखवत नाही। तेव्हा मधू ही नेमकं आता तिला काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही।
ती काकूच्या पाया पडायला लागते की काकू माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा। तेव्हा काकू समोर सुद्धा हे सत्य येते की मधूने आतापर्यंत किती काही कारस्थान केले आणि आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा तिने प्रयत्न तर केला, परंतु शकुंतला सुद्धा आपल्या विरुद्ध तिने मदत केली आणि शकुंतलाने सुद्धा ही मधूची मदत घेऊन आपल्याला किती वेळा त्रास देण्याचा प्रयत्न तर केलाच, परंतु सिंधूने अनेक वेळा या संकटातून आपल्याला वाचवले। कारण मागच्या वेळेस सुद्धा काही हे रत्नपारखी कुटुंब कितीही संकटात असले तर वेळोवेळी सिंधूनेच आपल्याला या घराला वाचवलेले आहे। आणि रेश्मा या दोघांना सुद्धा तिने संकटातून बाहेर काढले, म्हणजे मधूला आता या घरातून बाहेर जावेच लागेल। तेव्हा राघवने सिंधूला जे चॅलेंज केलेले असते की मधू आता या घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणारच, तर त्या दोघांना खूप आनंद होतो। कारण मधूने आतापर्यंत खूप काही पाप केलेले असतात आणि त्या पापाची शिक्षा म्हणून मधूला राघव हा जेलमध्ये पाठवण्याची सर्व तयारी करतो, परंतु मधू मात्र खूप विनवण्या करते आणि राघवला म्हणत असते की राघव प्लीज मला माफ कर, प्लीज असे करू नको। तेव्हा राघव हा मधूवर खूप भडकलेला असतो आणि आत्तापर्यंत त्याने सिंधूला जो काही त्रास दिला त्याचे सर्व पुराव्यासहित त्याने मधूला दाखवलेले असते की इतक्या खालच्या थराला तू जाशील अशी आम्हाला अपेक्षा नव्हती, तुझ्यामुळे सिंधू हे घर सोडून निघून गेली अंकुरला घेऊन आणि तेव्हा तिचा खूप मोठा अपघात झाला, तरी सुद्धा तू आत्तापर्यंत सुधारलेली नाही, तरी तू तुझे प्रयत्न थांबवलेले नाही आणि सिंधूचे लग्न सुद्धा तू दुसऱ्या मुलाबरोबर लावून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा तू सिंधूला दरीत ढकलण्याचे प्रयत्न केले। असे अनेक जे सिंधूला तिने आत्तापर्यंत त्रास दिले राघव सर्वांसमोर मधूला विचारत असतो। तेव्हा मधूने तिने जे काही पाप केले शेवटी ती सर्वांसमोर कबूल करते। मग काकूला तर मधूचा इतका राग येतो आणि काकू म्हणत असते की मधू अगं खरंच काय वागलीस, या घरातील नातीला सुद्धा तू त्रास देण्याचा किती प्रयत्न केला। तेव्हा मात्र राजश्री आणि काकू सिंधूची माफी मागतात आणि राघवची खरी बायको ही सिंधूच आहे म्हणून त्या सिंधूची माफी मागतात आणि सिंधू राघवला परत एकत्र येऊन सावी तर शुद्धीवर आलेलीच असते आणि सावीने शुद्धीवर आल्यानंतर सुद्धा खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो। तेव्हा राघव आणि सिंधूला खूप आनंद होतो कारण त्यांची सावी ही त्यांना परत मिळालेली असते आणि विनायक सुद्धा। मधूला मात्र तिच्या पापाची शिक्षा मिळालेली असते आणि यामध्ये शकुंतलाने तिची साथ दिली म्हणून शकुंतला सुद्धा जेलमध्ये जाणार असते। राघव आणि सिंधूचे हे चौकोनी कुटुंब शेवटी एकत्र आलेले असते। तेव्हा राघव हा सिंधूचा हातात हात घेतो की सिंधू खरंच आतापर्यंत मधूने आपल्याला किती वेगळे करण्याचा प्रयत्न केला, परंतु नियतीमुळे आणि आपल्या नशिबामुळे शेवटी आपण तर एकत्र आलोच। आपल्या मुलांना सुद्धा किती त्रास दिला आणि जे काही ती इतके वाईट वागले त्याची शिक्षा तर मी तिला आता देणारच, तिला सोडणार नाही। म्हणून तो पोलीस स्टेशनमधून काही पोलिसांना बोलावून घेतो आणि मधूला जेलमध्ये कसे पाठवायचे याचे सर्व पुरावे त्याने गोळा केलेले असतात आणि त्यामध्ये त्यांना प्रयत्नसुद्धा आलेले असतात। म्हणून आता मधू विरोधी एक तिला घराच्या बाहेर काढण्याचा खूप मोठा प्लॅन तर त्यांनी केलेलाच असतो, परंतु मधूला ज्या ज्या लोकांनी साथ दिली त्यांना सुद्धा राघव सोडणार नसतो। तेव्हा घरातील सर्वजण सिंधूची माफी मागतात की आम्ही तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, आम्हाला माफ कर, कारण तू कृष्णावरून ह्या घरात राहिली केवळ तुझ्या सावीसाठी, तेव्हा सुद्धा आम्ही तुला खरंच खूप त्रास दिला, म्हणून सर्वजण सिंधूची माफी मागतात। तेव्हा सिंधू म्हणत असते की काकू अहो माफी मागायला अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, परंतु तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय याकडे तुम्ही कधी लक्ष दिले नाही। कायम मधुताईंची तुम्ही साथ दिली, तुम्ही साथ दिल्यामुळे मधुताई त्यांचे गुन्हे कायम करतच आल्या। काकू म्हणत असतात की हो राघव आणि सिंधू तुम्ही कधीही वेगळे होऊ शकत नाही, कारण या घराची रत्नपारखेंची सून म्हणजे ही सिंधू तूच आहे, सिंधू मला माफ कर। काकूंनी मोठ्या मनाने सिंधूची माफी मागितलेली असते आणि एका खूप मोठ्या रत्नपारखेंना तिने त्यांचा हक्क आणि परत मिळवून दिलेले असते। रत्नपारखी कुटुंबाचा वारस हा सुद्धा सिंधूने त्यांना परत मिळवून दिलेला असतो। त्यामुळे आतापर्यंत सिंधू आणि राघव यांनी एकत्र येऊन मधूला तिच्या पापाची शिक्षा तर दिलेली असते। तेव्हा सिंधू आणि राघव शेवटी एकत्र येतात आणि आपला सुखी संसार सुरू करतात। राजश्री प्रेमाने त्या दोघांना जवळ घेते आणि त्या दोघांची दृष्ट काढून सिंधूचे औषण करून सिंधूला परत या घरात घेते आणि मधूला मात्र तिच्या पापाची शिक्षा मिळते। सावी आणि विनायक सुद्धा
सुद्धा हे खुश होऊन एकत्र येतात आणि सुखरूप आलेले असतात। तेव्हा आता रत्नपारखी कुटुंबात खूप मोठा आनंद झालेला असतो आणि मधूच्या पापाचा हा पूर्ण चेहरा सर्वांसमोर शेवटी आलेला असतो आणि शकुंतलाचा सुद्धा। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।